अजून पण तो मला सोडून राहत नाहीये, मी त्याला सोडून राहत नाहीये. असं एक आमचं आई लेकाचं नातं आहे. म्हणजे तुम्हाला दोघा भावाला आज गुरुपौर्णिमाचा खूप काही आपला मोठा आशीर्वाद, आणि तुम्हाला दोघा भावाला कशामध्ये पण यश मिळू, खूप काही तुम्ही मोठे होऊ. आमचा दोघाचा पण तुम्हाला कायमस्वरूपचाच आशीर्वाद राहील. मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आनंदात ना? आम्ही सुद्धा. मंडळी, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा तेवढाच महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. आणि मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला माहीत आहे की गुरुचं किती महत्त्वाचं आणि मोठं स्थान आहे. असं म्हणतात की देवापेक्षा सुद्धा गुरुला मोठं मानलं जातं. आणि त्याच गुरुपौर्णिमा या आपल्या पवित्र दिवसानिमित्त आई तुमचे विचार आपण ऐकू, गीत ऐकू. तुम्ही काय सांगसाल? मी तर आपल्या गीतातून मांडणारच आहे, सांगणारच आहे. पण ह्या गुरुपौर्णिमाविषयी जसं तुला कसं वाटतं, काय वाटतं? आई, मला असं वाटतं की गुरु म्हणजे आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेल, हा माझा वैयक्तिक विचार आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपलं उभं आयुष्य जरी आपण त्यांच्यासाठी समर्पित केलं तर त्या आईवडिलांचे उपकार कधी फिटणार नाही. ते आईवडील आपले गुरु सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं स्थान आहे आपल्या जीवनात त्यांचं. ते उपकार आपण कधीच फिटणार नाही, त्यांचे उपकार. त्यामुळं ते आपले पहिले गुरु. आणि दुसरं स्थान म्हणजे आपले शिक्षक. ज्या शिक्षकांनी आपल्याला ज्ञान दिलं, काय योग्य काय अयोग्य हे सर्व त्यांनी शिकवलं, ते शिक्षक पण, त्यांचं स्थान पण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं स्थान म्हणजे हे मानवी जीवन जगता जगता हे जीवन कसं जगावं हे आपल्या साधू संतांनी खूप छान लिहून ठेवलेलं आहे. ते जर विचार आपण आपल्या आचरणात आणले तर मला असं वाटतं की आपल्या जीवनाचं नक्की कल्याण होईल. त्यामुळं आपले साधू संत सुद्धा आपले गुरु आहेत. 6 महिनेच मग आपल्यापासून सनी दूर होता राहायला, पण त्याला ते 6 महिने 6 वर्षासारखे होते. आणि मग आपलं पण धड इथं होतं, जीवन तिथं होतं. आणि मी 8 दिवसात चक्कर मारायला जायची एकट्याच्याकडं. अजून पण तो मला सोडून राहत नाहीये, मी त्याला सोडून राहत नाहीये. असं एक आमचं आई लेकाचं नातं आहे. खरं तर आपल्याला आईचं गीत ऐकायचं आहे, परंतु आता विषय निघत गेला, त्यामुळं आई पण बोलत गेल्या, मी पण बोलत गेलो. माझे ज्ञानोबा तुकोबाराया ग, माझे ज्ञानोबा तुकोबाराया, संत होऊन गेले बाई आधी ग, संत होऊन गेले बाई आधी. जग भलत्याला म्हणते गुरुन भोंदू, बाबाच्या लागूनही नादी ग भोंदू, बाबाच्या लागूनही नादी. चरण गुरुचे धरल्यावर आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार ग, आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराया ना, माझ्या ज्ञानोबा तुकोबाराया ना. ज्ञान कितीकाच्या हृदयात भरलं ग, ज्ञान कितीकाच्या हृदयात भरलं, ज्ञान कितीकाच्या हृदयात भरलं न साऱ्या जगाला वाटून उरलं ग, साऱ्या जगाला वाटून उरलं. चरण गुरुचे धरल्यावर आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार ग, आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार. धन्य गुरुला सावा माया ग, धन्य गुरुला सावा माया. धडे शिष्याला द्याल्यावर तीन त्या शिष्याना जाऊनही वाया ग, त्या शिष्याना जाऊनही वाया. चरण गुरुचे धरल्यावर आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार ग, आपल्या जीवनाचा व्हावा बाई सार. तर मंडळी, आईचं हे गीत आपण ऐकलं. हे संपूर्ण गीत तुम्हाला कसं वाटलं? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला? कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही लाखो लोक बघताय, परंतु ते प्रत्येकजण आणखीन सबस्क्राईब करत नाही, प्रत्येकजणांनी सबस्क्राईब केलेलं नाही. आम्ही तुम्हाला फॅमिली मानतो, तुम्हीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला आम्हाला फॅमिली माना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं प्रत्येक नवीन गीत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.